नमस्कार. आर टेक्नॉलॉजी नावाच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की आर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट जे आहे ते कुठल्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड करते. ज्यामधला पहिला कोर्स होता ॲटोकॅड सर्टिफिकेट ॲटोकॅड कोर्स जो आहे तो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ॲटोकॅडबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये ॲटोकॅडचा लॉंग फॉर्म काय आहे, नंतर ॲटोकॅडची निर्मिती कोणी केली किंवा ॲटोकॅडचं पहिलं व्हर्जन कधी आलं, ॲटोकॅडच्या आधीची लाईफ म्हणजे जेव्हा ॲटोकॅड नव्हतं तेव्हा कसे ड्रॉइंग बनवायचे, त्या लोकांना कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम फेस करावं लागत होते, किंवा जे काही ॲटोकॅडने आता मोबाईल बेस किंवा क्लाउड बेस जे काही ॲप्लिकेशन आहेत ते त्यांनी लॉन्च केले आहेत गेल्या 5 वर्षापासून. ते कुठले आहेत, आपण ते कसे डाउनलोड करू शकतो, नंतर ॲटोकॅडचे जे काही व्हर्जन होते ते कुठल्या साली आणि कुठलं व्हर्जन कधी लॉन्च झालं त्याबद्दल आपण सगळं डिस्कस करणार आहोत. आणि जर तुम्हाला ॲटोकॅड तुमच्या पीसीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करायचं झालं तर त्याला तुमची सिस्टम रिक्वायरमेंट, तुमच्या पीसीचं किंवा लॅपटॉपची सिस्टम रिक्वायरमेंट किती हवी, तर त्याबद्दल पण आपण आज डिस्कस करणार आहोत. तर सर्वात आधी ॲटोकॅडचा लॉंग फॉर्म काय आहे, तर ॲटोकॅडचा लॉंग फॉर्म ॲटोमॅटिक कम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग किंवा तुम्ही त्याला डिझाईन म्हणू शकता. हा झाला ॲटोकॅडचा लॉंग फॉर्म. आणि ॲटोकॅड कशासाठी यूज करतात, तर जनरली ॲटोकॅड हे 2D आणि 3D डायमेन्शनल डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपण ॲटोकॅडचा वापर करतो. जसं सपोज आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला एखादा प्लान किंवा इल्युशन ड्रॉ करायचं झालं तर आपण ॲटोकॅडचा यूज करतो. तर ॲटोकॅड कोण यूज करतात, तर आता आर्किटेक्चर फील्डमध्ये आर्किटेक्ट जे आहेत ते 2D प्लान किंवा बिल्डिंगचे जे काही इल्युशन्स आहेत ते ड्रॉ करण्यासाठी, किंवा 3Dचे जे काही आहे, सपोज तुमचा बंगलो आहे किंवा घर आहे त्याचा 3D व्ह्यू जर काढायचा झाला तर ते लोक ॲटोकॅडची हेल्प घेऊन तुम्हाला एक 3D व्ह्यू काढून देतात. नंतर इंटेरियर डिझायनरमध्ये सुद्धा तुम्हाला ॲटोकॅड 3Dचं मध्ये तुम्ही काम करता. नंतर मेकॅनिकल इंजिनियरसुद्धा ॲटोकॅडचा यूज करतात. त्यामध्ये ते जे काही मशिनरीचे जे काही पार्ट्स आहेत त्याच्या ड्रॉइंग्स ते ॲटोकॅडमध्ये बनवतात. त्याचबरोबर कम्प्युटर इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर, जसं कम्प्युटर इंजिनियर म्हणजे कम्प्युटरच्या ज्या काही चिप्स वगैरे त्याच्या ड्रॉइंग्स वगैरे जे काही बनवतात त्या ॲटोकॅडमध्येच बनवल्या जातात. नंतर इलेक्ट्रिकल इंजिनियर जे काही सर्किट डायग्राम वगैरे ज्या काही असतात त्या ॲटोकॅडमध्ये ड्रॉ करतात. आणि ॲक्च्युली आजकाल कसं झालं की कुठली पण ड्रॉइंग हे मॅन्युअली किंवा तुम्ही हँड स्केच काढलं त्याला अलाउ नसते. त्यामुळे प्रत्येकजण हा ॲटोकॅडमध्येच एखादी डायग्राम किंवा कुठली गोष्ट ड्रॉ करायची झाली तर ॲटोकॅडचा यूज करतो. म्हणजे इंजिनिअरिंग फील्डच नव्हे तर बाकी गोष्टी किंवा बाकी फील्डमध्ये सुद्धा ज्या काही डायग्राम वगैरे ड्रॉ करायचं असतात त्या तुम्ही इझिली ॲटोकॅडमध्ये ड्रॉ करू शकता. नंतर आपण बघूयात की ॲटोकॅड नव्हतं तेव्हा जे काही ड्रॉइंग काढायचे तेव्हा त्यांना कसे काढायचे किंवा त्याला कुठल्या गोष्टीला त्यांना किंवा कुठले प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागत होते. तर जेव्हा ॲटोकॅड नव्हते तेव्हा ते लोक कशा प्रकारे ड्रॉइंग काढायचे, तर तुम्ही बघितलं असेल असे खूप सारे इमेजेस आहे इंटरनेटवरती की तुम्ही बघितले असतील की जर समजा एखादी कंपनीचे एम्प्लॉई आहेत तर ते असे एका लाईननी किंवा असे बोर्ड वगैरे असे ठेवून राहायचे. तर त्यामध्ये सगळे विथ द हेल्प ऑफ पेपरवरती सगळेजण जे काही शीट्स वगैरे जे काही ड्रॉइंग्स आहेत त्या ड्रॉ करायचे. बट त्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम यायचे की जसं पहिला म्हणजे की तुम्हाला त्या ड्रॉइंग्स ड्रॉ करायला मॅन्युअली ड्रॉ करायला खूप वेळ लागायचा, किंवा त्याच्यामध्ये जर काही करेक्शन्स असले किंवा रिव्हिजन्स असल्या तर त्याला तुम्हाला चेंजेस करायला परत आणखी वेळ द्यावा लागतो आणि ते इझिली तुम्ही करू शकत नव्हते. बट आता ॲक्च्युली जेव्हा ॲटोकॅड आलं आहे तर त्यानंतर ह्या गोष्टी तुम्ही इझिली करू शकता. जर एखादं करेक्शन्स असले किंवा तुम्हाला रिव्हिजन करायचे झाल्या तर त्या ॲटोकॅडमध्ये तुम्ही इझिली करू शकता. तुम्ही एक इमेज बघितली असेल इंटरनेटवरती, एक इमेज आहे ज्यामध्ये ॲक्च्युली 2 लोक आहे ना एक असे पेपरवरती ॲक्च्युली झोपलेले आहेत की ॲक्च्युली ती इमेज एक एअरक्राफ्टचं जे विंग्ज आहे ते डिझाईन करत होते आणि त्याची ड्रॉइंग्स त्यांना बनवायची होती. तर ते खूप मोठा एरिया होता ॲक्च्युली. तर त्यांना ॲक्च्युली ती इमेज जी आहे त्यांना ते जी डायग्राम आहे त्यांना स्केलला काढायची होती. त्यामुळे जवळपास 1980ची ती इमेज असणार. तर त्या दरम्यान त्या लोकांनी तर जे एअरक्राफ्टचं जे विंग्स आहेत त्यांना ड्रॉ करायला त्यांना ॲक्च्युली एवढा मोठा एरिया होता की त्यांना झोपून काम करावं लागत होतं.
कारण इझिली एक ड्रॉइंग बोर्डवरती किंवा विथ द हेल्प ऑफ ड्राफ्टर ते पॉसिबल नव्हतं. त्यामुळे ॲटोकॅड नसल्यामुळे ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम फेस करावा लागत होता. बट आता इझिली तुम्ही ॲटोकॅडमध्ये किती मोठी बिल्डिंग असो किंवा त्याची लेंथ किती जरी मोठी असली तर तुम्ही ते इझिली ड्रॉ करू शकता. नंतर आपण बघूयात की ॲक्च्युली ॲटोकॅडची हिस्ट्री काय आहे. ॲक्च्युली ॲटोकॅड कोणी शोधलं तर नियर अबाउट 1970मध्ये असे बरेचसे कमर्शियल कॅड सॉफ्टवेअर आले होते. बट ते एवढे सक्सेसफुल नव्हते किंवा सिस्टमला सपोर्टिव्ह नव्हते. तर एक इंजिनियरचा ग्रुप होता. त्यांनी या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढण्याचं ठरवलं. ज्यामध्ये जे काही फाउंडर होते त्यांचं नाव आहे मिस्टर जॉन वॉकर आणि त्यांचे 15 को फाउंडर यांनी सगळ्यांनी मिळून या गोष्टीला, हा जो काही प्रॉब्लेम होता इंजिनियर आणि आर्किटेक्टच्या लाईफमधला की मॅन्युअल ड्रॉइंग काढायची आहे, तर याला सोल्युशन म्हणून त्यांनी त्यांचं पहिलं सॉफ्टवेअर म्हणजे ॲटोडेस्क कंपनीचं त्यांचं पहिलं व्हर्जन म्हणजे त्याचं नाव होतं, तुम्ही वाटत नोट डाऊन करू शकता, ॲटोकॅडचं पहिलं व्हर्जन होतं ॲटोकॅड व्हर्जन 1.0. हे त्यांनी डिसेंबर 1982ला लॉन्च केलं होतं. म्हणजे जे काही टीम होती मिस्टर जॉन वॉकरची आणि त्यांचे 15 को फाउंडर यांनी मिळून डिसेंबर 1982ला ॲटोकॅड व्हर्जन 1.0 हे ॲटोकॅडचं सॉफ्टवेअर त्यांनी रिलीज केलं. पहिलं मार्केटमध्ये जे काही ॲटोकॅडचं सॉफ्टवेअर होतं त्यांनी पहिलं मार्केटमध्ये लॉन्च केलं. तर त्यामध्ये जेव्हा ते लॉन्च झालं त्यानंतर बरेचसे काही त्यामध्ये प्रॉब्लेम्स होते किंवा ॲक्च्युअल ड्रॉइंग जेव्हा काढल्या गेल्या तर त्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या होत्या. की जसं फॉर एक्झाम्पल असे काही सॉफ्टवेअरमध्ये जे ॲटोकॅड सारखे काही सॉफ्टवेअर आहे तर त्यामध्ये जसं आहे की एका वेळेस एखादी आपण 2 लाईन जेव्हा जॉईन करतो तेव्हा तिथं तो जो पॉईंट जिथं मॅच व्हायला पाहिजे तो होत नाही. अशा बऱ्याचशा काही गोष्टी किंवा काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या त्या त्यांनी असे बरेचसे वेगवेगळे व्हर्जन मग त्यामध्ये त्याचे रिव्हिजन त्यामध्ये केल्या. तर त्यामध्ये किती रिव्हिजन झाल्या आता ते आपण बघूयात. तुम्ही वाटतं तर परत नोट डाऊन करू शकता की किती व्हर्जन ॲटोकॅडचे आले होते. त्यामध्ये आता सेकंड व्हर्जन त्यांचं आलं होतं, त्याचं नाव होतं ॲटोकॅड व्हर्जन 1.2. ते आलं होतं एप्रिल 1983 मध्ये. म्हणजे सेकंड व्हर्जन त्यांनी 1.2 नावाने ॲटोकॅड व्हर्जन 1.2 या नावाने एप्रिल 1983 मध्ये लॉन्च केलं. म्हणजे नियर अबाउट 4-5 महिन्यामध्ये त्यांनी एक नवीन व्हर्जन लॉन्च केलं. पण परत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होते. त्यांनी ॲटोकॅड व्हर्जन 1.3 नावाचं जे व्हर्जन होतं ते ऑगस्ट 1983 मध्ये लॉन्च केलं. म्हणजे परत जवळपास 4-5 महिन्यानंतर परत त्यांनी एक व्हर्जन लॉन्च केलं. नंतर परत त्यांनी ॲटोकॅड व्हर्जन 1.4 हे जे व्हर्जन आहे ते ऑक्टोबर 1983ला रिलीज केलं. म्हणजे 83 मध्ये जवळपास त्यांनी 3 रिव्हिजन या सॉफ्टवेअरमध्ये केल्या. एप्रिल 1983, ऑगस्ट 1983 आणि ऑक्टोबर 1983 मध्ये. आणि नंतर ॲटोकॅड व्हर्जन 2.1, 2.5 आणि 2.6 हे 84, 85, 86 आणि 87 या वर्षी त्यांनी केले. तर 84चं ऑक्टोबर 84 मध्ये झालं होतं 2 व्हर्जन ॲटोकॅड व्हर्जन 2. नंतर ॲटोकॅड व्हर्जन 2.1 हे मे मध्ये 1985 मध्ये झालं होतं. नंतर ॲटोकॅड व्हर्जन 2.5 हे जून 1986 मध्ये आलं होतं. नंतर ॲटोकॅड व्हर्जन 2.6 हे एप्रिल 1987 मध्ये लॉन्च केलं गेलं. नंतर तरी पण यामध्ये बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्यामुळे त्यांनी परत आणखी काही ॲटोकॅडचे व्हर्जन लॉन्च केले. त्यामध्ये ॲटोकॅड रिलीज 9 या नावाने त्यांनी लॉन्च केलं. ते आलं होतं सप्टेंबर 1987ला. नंतर परत ॲटोकॅड रिलीज 10 असे बरेचसे आले. 10, 11, 12, 13, 14 पर्यंत आले होते. ते त्यांनी 10 केलं 1988ला, ऑक्टोबर 1988ला. 11 केलं त्यांनी ऑक्टोबर 1990ला. नंतर 12 ॲटोकॅड रिलीज 12 जे आहे ते जून 1992ला रिलीज केलं. नंतर ॲटोकॅड रिलीज 13 हे नोव्हेंबर 1994ला रिलीज केलं. नंतर ॲटोकॅड रिलीज 14 हे फेब्रुवारी 1997ला त्यांनी रिलीज केलं. एवढंच नाही तर आणखी त्याचे नवीन व्हर्जन जे काही होते ॲटोकॅड 2000 ते त्यांनी रिलीज केलं मार्च 1919ला. नंतर नवीन एक व्हर्जन आलं ॲटोकॅड 2000i हे जुलै 2000ला त्यांनी रिलीज केलं होतं. नंतर ॲटोकॅड 2002 हे जून 2001ला लॉन्च केलं. नंतर ॲटोकॅड 2004 हे मार्च 2003ला लॉन्च केलं. नंतर ॲटोकॅड 2005, 6, 7, 8 आणि समथिंग आता 2021 ॲटोकॅड 2021 हे लेटेस्ट ॲटोकॅडचं व्हर्जन आहे.
तर हे 2005 पासनं दरवर्षी प्रत्येक वर्षी मार्चमध्ये ॲक्च्युली यांचं नवीन व्हर्जन हे रिलीज होते. 2005 पासनं 5, 6, 7, 8, 9, 10 असं समथिंग 2021 पर्यंत. आता 2021 हे जे त्यांचं लेटेस्ट व्हर्जन आहे, तर हे व्हर्जन त्यांचं 35वं व्हर्जन आहे. तर एवढ्या व्हर्जनपैकी तुम्ही जर बघितलं तर 2007 हे त्यांचं सर्वात बेस्ट आणि सर्वात चांगलं व्हर्जन असं मानलं जाते मार्केटमध्ये. तर असे बरेचसे व्हर्जन त्यांनी काढले होते. तर असे दरवर्षी आणखी पण पुढच्या वर्षी पण मार्चमध्ये जेव्हा 2022 येईल तेव्हा त्यांचं 36वं व्हर्जन असणार. आता हे 21 जे आहे त्यांचं 35वं व्हर्जन होतं. त्यानंतर आता बऱ्याचशा वेळेस काय व्हायचं की ॲटोकॅड येऊन गेलं, व्हर्जन पण आले, जसे सिस्टम रिक्वायरमेंट त्यांना पाहिजेत होत्या तसे ते कम्प्युटर पण तसे ॲडव्हान्स होत गेले. बट ॲक्च्युली काय होतं की तुम्ही जर एखादी ड्रॉइंग ड्रॉ केली तर तुम्हाला प्रत्येक वेळेस कम्प्युटर सोबत ठेवणं किंवा तुम्ही कम्प्युटरच्या समोर राहणं पॉसिबल नव्हतं. किंवा तुम्ही कधी साईडवर जर असले तर तुम्हाला जर एखाद्या वेळेस क्लायंटचा फोन आला तर तुम्हाला तर त्या ड्रॉइंगवरती डिस्कस करायचं जर झालं तर तुम्ही ती ड्रॉइंग बघू शकत नव्हते. किंवा बरेचसे प्रोजेक्ट्स असतात तुमच्याकडे, जसं काही कंपनीजमध्ये ॲट अ टाईम जवळपास 200, 100, 200 प्रोजेक्ट ॲट अ टाईम चालत राहतात. तर तेवढ्या तुम्ही हार्ड कॉपी तुमच्यासोबत ठेवू शकत नाही. म्हणजे एक इंजिनियर जरी म्हटलं तर त्याच्याकडे जवळपास 7 ते 8 प्रोजेक्ट ॲट अ टाईम चालत राहतात. तर तेवढं तुम्ही हार्ड कॉपी तुमच्यासोबत ठेवू शकत नाही. तर आणि ॲटोकॅड सॉफ्टवेअर हे मोबाईलमध्ये आधी चालायचं नाही. बट 5 वर्षापासनं त्यांनी असे मोबाईलचे काही क्लाउड बेस जे काही आहे मोबाईल बेस ॲप्लिकेशन त्यांनी लॉन्च केले आहेत. म्हणजे जे काही इझिली तुम्हाला एक प्ले स्टोअरवरती आपलं जे काही प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरवरती तुम्हाला इझिली मिळून जातील तुमच्या अँड्रॉइड फोनसाठी. तर त्यापैकी त्यांनी जे काही ॲप्लिकेशन लॉन्च केले त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये होतं ॲटोकॅड 360, फ्युजन 360 आणि A360 व्ह्यूअर, असे 3 व्हर्जन 3 ॲप्लिकेशन्स त्यांनी काढले आहेत. तर म्हणजे याच्या विथ द हेल्प ऑफ दॅट सॉफ्टवेअर दॅट ॲप्लिकेशन तुम्ही जे काही ड्रॉइंग आहे तुमच्या मेलवरती किंवा तुमचे जे काही रेकॉर्डमध्ये तुमचे काही ड्रॉइंग आहे ते तुम्ही इझिली तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून बघू शकता किंवा त्यामध्ये काही गोष्टी एडिट करू शकता. तर हे झालं मोबाईल किंवा क्लाउड बेस ॲप्लिकेशनचं, ते ज्यामुळे तुम्ही इझिली तुमचे ड्रॉइंग इझिली ॲक्सेस करू शकता. तर आता तुम्हाला खूप जणांना हा प्रश्न पडला असेल की सपोज आपल्याला ॲटोकॅड जर आपल्या PC मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करायचं झालं तर त्याला सिस्टम रिक्वायरमेंट काय लागते, जनरल रिक्वायरमेंट काय लागते. तर आपण आधी बघूया की जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे 2021 ॲटोकॅडचं, तर त्याला एक जनरल सिस्टम रिक्वायरमेंट काय हवी असते. तर तुमचं जे काही लॅपटॉप किंवा PC आहे त्याची ऑपरेटिंग सिस्टम जे आहे ते 64 बिटचं हवं आहे. म्हणजे जे काही तुमचं कम्प्युटर किंवा PC असेल त्यामध्ये 2 ऑपरेटिंग सिस्टम असतात, एक 32 बिटची आणि एक 64 बिटची. तर ॲटोकॅडचे जे काही 2021च्या आधीचे जे व्हर्जन होते ते 32 आणि 64 दोन्ही बिटसाठी दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमसाठी अवेलेबल होते. बट 2021 हे जे व्हर्जन आहे ते फक्त 64 बिटच्या PC साठीच तुम्ही यूज करू शकता किंवा त्यामध्येच तुम्ही इन्स्टॉल करू शकता. हे झालं ऑपरेटिंग सिस्टमचं. नंतर प्रोसेसर म्हणजे रॅम, ही मिनिमम रॅम तुमची 8 GB ते जवळपास 16 GB पर्यंत तुमची असली तर चालेल. पण मिनिमम तुम्हाला तुमचे कम्प्युटर किंवा सिस्टम तुमचं जे काही सिस्टम आहे त्याची मिनिमम 8 GB रॅम असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला तेवढं तुम्हाला स्पीड किंवा ह्या गोष्टी मिळणार नाहीत. नंतर प्रोसेसर तुमचं जे काही सिस्टमचं प्रोसेसर आहे ते 2.5 to 2.9 GHz एवढी त्याची रिक्वायरमेंट तुमच्या PCची रिक्वायरमेंट ॲटोकॅड इन्स्टॉल करण्यासाठी तुमचं तेवढं गिगाहर्ट्ज प्रोसेसर त्याला लागते. नंतर डिस्प्ले रिझोल्युशन जे आहे ते 190x1080 विथ ट्रू कलर डिस्प्ले, एवढा तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट आहे. नंतर तुमच्या सिस्टममध्ये ग्राफिक्स कार्ड हे मिनिमम 1 GB to 4 GB पर्यंत असणं गरजेचं आहे. नंतर चा स्पेस जो म्हणजे फ्री हँड डिस्क स्पेस म्हणतो आपण, म्हणजे फ्री स्पेस जो म्हणतो आपल्या सिस्टमचा, तो तुम्हाला 7 ते 8 GB पर्यंत त्याचा रिक्वायर्ड आहे. नंतर .NET फ्रेमवर्क जे आहे ते नेट फ्रेमवर्क व्हर्जन 4.8 और लेटर ते कुठलं पण तुम्हाला चालू शकते. म्हणजे हे झालं सिस्टम रिक्वायरमेंट फॉर ॲटोकॅड 2021 व्हर्जन.
म्हणजे जर तुम्हाला 2021चं ॲटोकॅड व्हर्जन तुम्हाला जर इन्स्टॉल करायचं झालं तुमच्या सिस्टममध्ये, तर तुम्हाला मिनिमम एवढी रिक्वायरमेंट तुमच्या सिस्टमची लागणार. जर नसेल तर वाढवून घ्या, किंवा तुम्हाला जर आता सिम्पली तुम्हाला एक गोष्ट सांगतो की असं नाही की तुम्हाला जर ॲटोकॅड शिकायचं तर लेटेस्ट व्हर्जनच तुमच्याकडे पाहिजे, असं काही नाही आहे. कारण तुम्ही जर बघितलं की 2007-08चं व्हर्जन शिकण्यासाठी किंवा काम करण्यासाठी सर्वात बेस्ट व्हर्जन आहे. बट त्यानंतर तुम्ही जर बघितलं 2014 किंवा 15पासून 2021 पर्यंत तुम्ही जर बघितलं तर नियर अबाउट 95 to 98% जवळपास सगळ्या गोष्टी सेम असतात. बट काही काही गोष्टी त्यांना जे काही चेंजेस किंवा जे काही एरर तुमचे राहून गेले आहेत मागे, त्यामुळे हे नवीन व्हर्जन तुम्हाला अपडेट देत असतात. जसं आपलं एखादं टेक्स्टबुक आहे तर त्याचे एडिशन निघतात, पहिलं, दुसरं, तिसरं. ते का तर काही काही वेळेस काय होते की प्रिंटिंगच्या वेळेस त्यामध्ये काही मिस्टेक झालेले असतात किंवा रायटिंग मिस्टेक झालेल्या असतात. तर त्यासाठी किंवा त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या करेक्ट करण्यासाठी असे वेगवेगळे एडिशन निघतात. तर तसंच ॲटोकॅडचं आहे. तर त्यामुळे तुम्ही काही म्हणजे एवढंच रिक्वायरमेंटचं PC हवं की असं यामध्ये काही पडू नका. तुमच्याकडे एक बेसिक जर PC किंवा एक लॅपटॉप किंवा PC कम्प्युटर असेल तर तरी ते पण चालू शकते. तुम्ही 2007चं पण इन्स्टॉल करू शकता. आणि त्यामध्ये पण जे काही कमांड्स आहेत ॲक्च्युली त्यांचं सगळ्यांचं व्हर्जनचं एक सेम आहे की जे काही तुमच्या शॉर्टकट कीज असतात, जसं तुम्हाला लाईन काढायची आहे तर तुम्ही L एंटर करता, तर हे 2008 मध्ये पण सेमच आहे आणि 2021 मध्ये पण सेमच आहे. L एंटरनी लाईनच निघणार. ठीक आहे. तर त्यामुळे असं काही नाही की तुम्हाला हेच व्हर्जन शिकायसाठी लागेल की ते व्हर्जन लागेल. तर आता आपण ॲटोकॅडबद्दल ह्या सगळ्या गोष्टीचं आपण माहिती तुम्हाला दिली आहे. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार की जर तुम्हाला जर ॲटोकॅड व्हर्जन हे एज्युकेशनल व्हर्जन जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तर ते कसं करायचं आणि कुठनं करायचं, कुठल्या साईटवरनं ते ॲटोकॅड व्हर्जन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या PC मध्ये कसं इन्स्टॉल करू शकता, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आणि जर समजा तुम्हाला ॲटोडेस्क कंपनीकडनं जर लीगल लायसन तुम्हाला जर घ्यायचं असलं, स्टुडंट व्हर्जन किंवा कमर्शियल यूजसाठी तुम्हाला घ्यायचं असलं, तर एक ॲटोकॅड LT म्हणून सॉफ्टवेअर आहे आणि एक ॲटोकॅड 3D ज्यामध्ये सगळं 2D आणि 2D मिळणार, आणि एक ॲटोकॅड LT आहे जे स्टुडंट व्हर्जन म्हणून आपण वापरतो. तर ते स्टुडंट व्हर्जन ॲटोकॅडची जी प्राईस आहे मार्केटला ती जवळपास 18,000 पर इयर एवढी प्राईस त्यांची आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला जर एक ॲटोकॅडचं लीगल लायसन घ्यायचं झालं तर पर इयरला तुमचा खर्च हा 18,000 रुपये असतो. आणि पण तुम्हाला ॲटोडेस्क कंपनीकडनं ही एक फॅसिलिटी आहे की स्टुडंट जर तुम्ही आहेत, तुमच्याकडे जर कॉलेजचं आय कार्ड आहे, तर तुम्हाला ॲटोकॅड ही 3 वर्षासाठी फ्री यूज करता येऊ शकते. तर ते कसं इन्स्टॉल करायचं, कुठनं इन्स्टॉल करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. धन्यवाद.